मंडळी, उन्हाळ्यात झाड सुकणे, फांद्या सुकणे किंवा फुलं येणे झाडांचे जर बंद झाले असतील किंवा झाडाला जर कीड लागत असेल तर आज आपण अशा खताविषयी किंवा झाडाच्या अशा खाऊविषयी जाणून घेणार आहोत जे अतिशय फ्री मध्ये तयार होणारे आहे। सो वेलकम बॅक टू माय चॅनल दी सिंपल वर्ल्ड। मी राजश्री पाटील स्वागत करते तुमचे। सो मंडळी, आज आपण ॲलोवेरा म्हणजे कोरफडीचा वापर करून असं एक खत तयार करणार आहोत आणि त्याचा झाडांना म्हणजे फायदा कसा होणार आहे हे तुम्ही आता पाहू शकता। सो मंडळी, एवढ्या छान प्रकारची रंग डार्क असलेले जी काही फुलं आहे ती सध्या एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये देखील माझ्या या झाडांवर येत आहेत। कळ्या देखील यायला भरपूर सुरुवात झाली आहे। हिरवीगार अशी झाडं आहेत। झाडं सुकणे किंवा फुलं न येणे या समस्या मात्र या ठिकाणी कमी झालेल्या आहेत। सो मंडळी, कोरफड किंवा ॲलोवेराचा वापर आज आपण खत म्हणून झाडांना कसा करावा किंवा कोरफडाचे ज्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी जसं फायदेयुक्त आहे त्याचप्रमाणे ते झाडांसाठी देखील त्याचे अगणित असे फायदे आहेत। सो ॲलोवेरा पासून तयार केलेले हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना दिल्यानंतर तुमच्या देखील झाडांवर न्यू ग्रोथ किंवा न्यू कळ्या तयार होणे, बर्ड्स तयार होणे, त्यांची ग्रोथ होणे, रूट डेव्हलपमेंट यांसारख्या सर्वच गोष्टी नक्की दिसून येणार आहेत। सो मंडळी, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, ॲलोवेरा पाण्याच्या आत जे काही जेल असतं त्यामध्ये अमिनो ऍसिड, एन्झाईम्स आणि भरपूर असे व्हिटॅमिन्स असतात ज्या प्लांट्सच्या वाढीस प्रोत्साहन देत असतात आणि प्लांट्सला ग्रीन ठेवण्यास देखील मदत करत असतात। ॲलोवेराचं लिक्विड फर्टिलायझर खत म्हणून वापर करणे हे केवळ एक किफायतशीरच नाही तर पर्यावरणपूरक देखील आहे। सो याचा वापर आपल्या झाडांवर एक जादुई म्हणजे मॅजिकल परिणाम असा आपल्याला यापासून दिसून येणार आहे। ॲलोवेराच्या अशा रसाळ पानांपासून मिळवलेले जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते आपल्या प्लांट्सच्या पोषणासाठी, त्याला संरक्षण करण्यासाठी एक नॅचरल आणि प्रॉफिटेबल असं एक वे आहे। सो याचा वापर झाडांवर कसा करावा ते आता आपण पाहणार आहोत। सो याचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो। सो या ठिकाणी मी फक्त एक सिंगल वे तुम्हाला दाखविणार आहे। सेकंड वे देखील अगदी सिंपल असं तुम्ही त्याचा वापर करू शकता। मंडळी, सर्वात प्रथम ॲलोवेरामध्ये, कोरफडमध्ये कुठली पोषक तत्वे आहेत ते आता आपण जाणून घेऊया। सो यामध्ये भरपूर असे पोषक तत्वे आणि एन्झाईम्स असतात ज्यामध्ये अमायनो ऍसिड असो, अँटीऑक्सिडंट असो, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त आणि सॅलिसिलिक ऍसिड यांचा समावेश असतो आणि हे सर्व घटक प्लांटची इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, प्लांटला निरोगी आणि हेल्दी वाढण्यासाठी चालना देत असतात आणि कीटक आणि रोगांपासून देखील आपल्या झाडांना बळकटी देण्यासाठी देखील मदत करत असतात। सो आता प्लांटसाठी कोरफडीचं पाणी कसं तयार करायचं यासाठी मी या ठिकाणी ही 2 पाने घेतलेली होती कोरफडाची। त्यानंतर या पानांमधून आपण जेल जे आहे ते देखील काढू शकतो किंवा त्यानंतर यामध्ये मी अर्धी बाकेट जे काही पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं गुळ ऍड केलेला होता। नंतर जे ॲलोवेराचे पानं होते त्याच्या अशा प्रकारे एकदम बारीक अशा स्लाइस कट करून घेतलेल्या होत्या आणि त्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या होत्या। सो तुम्ही याला डिरेक्टली ग्राइंडरमध्ये जरी त्याला मिक्स करून त्याचं ग्राइंड करून घेतलं ना, त्याचा पातळ असा जेल फॉर्म त्या ठिकाणी तयार होत असतो। सो ते सोल्युशन देखील तुम्ही डिरेक्टली यूज करू शकता किंवा अशा प्रकारचं जर लिक्विड फर्टिलायझर तुम्हाला तयार करायचं असेल तर यासाठी तुम्हाला याला 12 ते 16 तासापर्यंत तुम्हाला पाण्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून ठेवावं लागेल। मंडळी, ॲलोवेरा पासून तयार झालेलं हे जे काही मॅजिकल सोल्युशन आहे त्याला आपण डायल्यूट करून नंतर झाडांच्या मुळांशी देणार आहोत जेणेकरून ते एक अमृत माती जी आहे ती आनंदाने ऍब्सॉर्ब करेल। जसजसं लिक्विड हे मातीत खोलवर ऍब्सॉर्ब होईल तसतसं प्लांट्सच्या पोषक तत्वांनी देखील ते समृद्ध होणार आहे आणि प्लांट्सच्या रूट्सला देखील भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी मिळेल आणि त्याच्या वाढीला देखील चालना मिळणार आहे। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी त्याला पाण्यात मिक्स करून 16 तासांसाठी अशा प्रकारे कव्हर करून शेडेड एरियामध्ये त्याला ठेवायचं होतं। त्यानंतर सेकंड डेचा हा व्ह्यू आहे। सो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पाण्याचा देखील कलर चेंज झालेला आहे। सो हे जे आता लिक्विड फर्टिलायझर तयार झालेलं आहे तुम्ही डायरेक्ट झाडांच्या मुळाशी पण देऊ शकतात किंवा याचा स्प्रे तुम्ही झाडांना देखील करू शकतात। त्यामुळे आपली बाल्कनीतील जी काही झाडे आहेत ती भरभराटीला येतात। त्याचप्रमाणे प्लांट्सला एक प्रोटेक्टिव्ह अशी लेअर देखील तयार होत असते, त्यामुळे झाडे देखील ताजेतवाने होत असतात। सो या ठिकाणी अशा प्रकारे मी हे जे काही सोल्युशन होतं ते या ठिकाणी गाळून घेतलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात की अगदी पातळ
असं या ठिकाणी जे लिक्विड फर्टिलायझर होतं ते तयार झालेलं होतं. अजून या ठिकाणी जेल फॉर्म मधलं जे फर्टिलायझर होतं ते तयार झालेलं नव्हतं. सो हे अगदी लाईट असं जे लिक्विड फर्टिलायझर होतं ते या ठिकाणी तयार झालेलं होतं. सो अशा प्रकारचं जे काही लाईट आणि वरवरचं जे पाणी असतं त्याचा वापर आपण अशा प्रकारचे ज्या काही कटिंग्स ग्रो केलेल्या असतात किंवा ज्या सीड्स आपण ग्रो करायला ठेवलेल्या असतात त्यांना तुम्ही वापरू शकतात. सो मंडळी, सर्वात प्रथम आपण याचा वापर ज्या मी काही सीड्स ग्रो करायला ठेवलेल्या होत्या त्या ग्रोथसाठी हे खूप छान प्रकारचं फर्टिलायझर आहे. आणि ज्या सीड्सची खूप जी ग्रोथ असते ना ती स्लो असते, तर काही सीड्स या ग्रोथ होत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हे ॲलोवेरा फर्टिलायझर 4 ते 5 दिवसाच्या अंतराने जर देत राहिले तर सीड्स या चांगल्या प्रकारे ग्रो होतात आणि कुठलीही सीड्स ही खराब होत नाही किंवा कुजत नाही. त्यानंतर ज्या कटिंग्स देखील आपण लावलेल्या असतात, ज्या कटिंग्स ग्रो करत असतो त्या टायमिंगला देखील ॲलोवेरा जेलचा आपण वापर करत असतो. तर बराच वेळेस कटिंग ग्रो करण्यासाठी जर आपल्याकडे रूटिंग हार्मोन नसेल तर त्यावेळेस आपण ॲलोवेरा जेलमध्ये ती जी कटिंग असते तिला त्यामध्ये डीप करून जर लावलं तर ती काळी न पडता कटिंग चांगल्या प्रकारे ग्रो होत असते. सो ॲलोवेरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि रूटिंग हार्मोनचं देखील ॲलोवेरा हे काम करत असतं. त्याने कटिंग ही लवकरात लवकर ग्रो होऊन त्याला रूट्स येण्यास देखील मदत होत असते आणि त्याने कटिंग देखील खराब होत नसते आणि कटिंग जी असते ती काळी देखील पडत नसते. सो या ठिकाणी माझ्या काही सीड्स होत्या आणि काही कटिंग्स होत्या. सो मी हे जे लिक्विड फर्टिलायझर होतं तर या ठिकाणी मी हे देऊन घेत होती. सो या ठिकाणी पिंक अपरिजिता होतं, त्यानंतर 2-4 प्रकारचे वेगवेगळ्या ज्या सीड्स होत्या त्या ग्रो केलेल्या होत्या आणि त्या छान प्रकारे ग्रो देखील होत होत्या. सो त्यांना आता नीड होती त्या अशा प्रकारच्या फर्टिलायझरची. सो अशा प्रकारे दोन स्टेपमध्ये आपण याचा वापर करून घेतला होता. त्यानंतर जर आपण हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते कटिंगला 5 ते 6 दिवसानंतर हे रिपीट देखील करू शकतो. त्याने जी कटिंग आपण ग्रो करायला ठेवलेली आहे ती चांगल्या प्रकारे ग्रो देखील होत असते. ज्या प्लॅन्टची ग्रोथ ही थांबलेली आहे, ज्यावर फुलच येत नाही, अशा वेळेस रूट डेव्हलपमेंटसाठी ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर हे भरपूर असं युजफुल ठरणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही इंडोर प्लांट असो, आउटडोर प्लांट असो, कटिंग्स असो, सीड्स असो, या सर्व प्रकारची जी काही प्लांट्स आहेत त्यांना अशा प्रकारचं लाईट फॉर्म मधलं जे हे लिक्विड फर्टिलायझर आहे ते आपण आता या ठिकाणी देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर जे ट्रान्सप्लांट असतात, म्हणजे जर कुंडी छोटी झालेली असते, रूट्स बाहेर आलेले असतात, सो आपण ते जे प्लांट्स असतो ते ट्रान्सप्लांट करतो किंवा नर्सरीमधून आणलेले जे काही प्लांट्स असतात त्यांचं आपण रिपोर्टिंग करत असतो. सो ते ट्रान्सप्लांट जे असतात शॉकमध्ये गेलेले असतात. सो त्या टायमिंगला देखील तुम्ही 4 ते 5 दिवसातून एक वेळेस हे प्लांट्सला जर तुम्ही फर्टिलायझर दिलं तर प्लांट हे शॉकमध्ये न जाता लवकर चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ होत असते. सो नवीन प्लांट लावताना देखील तुम्ही अशा प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर तयार करू शकतात आणि झाडांना देऊ शकतात. मंडळी, सुरुवातीला मी लाईट फॉर्म मधलं जे काही ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर होतं सो त्याचं छोट्या अशा जे प्लांट्स होते त्यांच्यावर मी त्याचा यूज करून घेतलेला होता. आता त्याला हे जे काही त्याच्या स्लाइस होत्या त्या थोड्याशा स्मॅश करून घेत होती, जेणेकरून त्याच्यातलं जे काही जेल असेल ते आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून थिक फॉर्म मधलं जे आपलं लिक्विड फर्टिलायझर आहे ते या ठिकाणी तयार होणार होतं. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आताचं जे काही लिक्विड फर्टिलायझर मी तयार करत आहे ते थोडं असं स्टिकी देखील झालेलं आहे आणि थोडं असं घट्ट देखील झालेलं आहे. सो हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे असंही आपण डायरेक्ट न देता यामध्ये आपण प्लेन वॉटर मिक्स करून त्याला डायल्यूट करून घेणार आहे. पण हे देखील जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे देखील आपण 2 पद्धतीने देणार आहोत. सो सर्वात पहिले ज्या झाडांवर फुलं येत नसतील त्या झाडांवर फुलं येण्यासाठी आपण ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर सोबत बनाना पील लिक्विड फर्टिलायझर मिक्स करून देखील प्लांट्सला देऊ शकतो. जर तुमच्याकडे साली असेल तर तुम्ही साली रात्रभर भिजत घाला आणि त्यातून ते लिक्विड फर्टिलायझर जे असेल ते तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करून ते देऊ शकता. पण मात्र मी या ठिकाणी माझ्याकडे बनाना पील पावडर आहे, सो मी या ठिकाणी 2 टेबलस्पून पावडरचा जो काही वापर आहे तो 1 ग्लास थिक असं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ॲलोवेराचं त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये प्लेन वॉटर देखील भरपूर प्रमाणामध्ये मी मिक्स करून घेत आहे.
मंडळी, बनाना पील लिक्विड फर्टिलायझर असो किंवा बनाना पावडरमध्ये पोटॅशियमचं भरपूर मोठं प्रमाण असतं. त्यामुळे फुले येण्यास देखील मदत होत असते, फुलांची संख्या देखील वाढत असते. जर तुम्हाला फुलांऐवजी प्लांटची ग्रोथ वाढवायची असेल, म्हणजेच प्लांटला न्यू ब्रांचेस आणायचे असतील किंवा पानं हिरवीगार करायची असेल, प्लांट्सला दाट बनवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या फॉर्म मधलं जे फर्टिलायझर आहे ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे. पण मी आता हे तयार झालेलं जे फर्टिलायझर आहे ते मी आता जास्वंदी असो, मोगरा असो, गुलाब असो, त्यानंतर अजून 2 ते 3 अपराजिता आहे, असे 4-5 फुलांची जी काही झाडं आहेत ज्यांच्यावर मला भरभरून अशी फुलं हवी आहेत, सो त्यासाठी मी हे स्पेशल पोटॅशियम आणि ॲलोवेरा रिच असं फर्टिलायझर या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे आणि फुलं येण्यासाठी त्यांना अजून छान प्रकारे मदत होणार आहे. सो अशा प्रकारे हे एक प्रकारचं मी लिक्विड फर्टिलायझर या ठिकाणी तयार करून घेतलेलं होतं. सो जे काही फुलझाडं होती त्यांना मी आता हे देऊन घेत आहे. त्यानंतर आता सेकंड आपण जे मनी प्लांट्स असतात किंवा ज्यांची पानं खूप हिरवीगार असतात, मनी प्लांट्समध्ये देखील भरपूर असे प्रकार आहेत. त्यानंतर असे काही झाडं असतात की त्यांची ग्रोथ ही थांबलेली असते किंवा ज्या ठिकाणी नवीन ग्रोथ होते, हिरवी पानं येतात, पण काही दिवसांनी ती पानं पिवळी पडतात, गळू लागतात किंवा जी पानं आहेत ना ती जागच्या जागी गोल होण्यास सुरुवात होत असते. अशा बऱ्याच छोट्या छोट्या किंवा काही वेगवेगळ्या समस्या ह्या झाडांवर उन्हाळ्यामध्ये येत असतात. सो तुम्हाला तुमच्या प्लांटची ग्रोथ वाढवायची असेल, त्यांना नवीन ब्रांचेस आणायच्या असतील, प्लांट्सला दाट बनवायचं असेल किंवा त्यांना न्यू लीफ येण्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा फर्टिलायझर सोबत नायट्रोजन ऍड करायचं आहे. सो नायट्रोजन ऍड करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अगदी घरगुती अशा वस्तूचा वापर करणार आहे. आणि नायट्रोजन रिच फर्टिलायझर म्हणजे काय, ते म्हणजे आपलं चहा पावडर. सो या ठिकाणी मी चहा पावडरचा वापर करून घेणार होती. सो या ठिकाणी 2 टेबलस्पून चहा पावडर घेतलेलं होतं. त्यानंतर जे असं घट्ट असं ॲलोवेरा फर्टिलायझर होतं ते घेतलेलं होतं आणि त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्लेन वॉटर ऍड करून त्याला मी डायल्यूट करून घेतलेलं होतं. सो चांगल्या प्रकारे मिक्स केलं तर तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी फर्टिलायझरचा देखील कलर ब्राऊन टोन मध्ये गेलेला आहे. सो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मनी प्लांट असो किंवा जे काही इंडोर प्लांट आहे किंवा जे प्लांट्स बुशी होण्यास मदत करत असतात, सो अशा प्लांट्सला तुम्ही हे नायट्रोजन रिच फर्टिलायझर देऊ शकतात. मंडळी, ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझरचा वापर इन्सेक्टिसाइड, फंगिसाइडचे देखील काम करत असतो. ज्या झाडांवर मुळांवर कीटक किंवा बुरशीचा अटॅक होत असेल तर त्या पाण्यात हळदीचा वापर आपण करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही अर्धा चमचा हळद या पाण्यामध्ये ऍड करून किंवा या फर्टिलायझरमध्ये ऍड करून त्या झाडाला द्यावे. अशा प्रकारे तुम्हाला 2 ते 3 वेळेस ती सेम प्रोसेस फॉलो करायची आहे 2-2 दिवसाच्या अंतराने. एकदा फर्स्ट टाइम हे फर्टिलायझर दिल्यानंतर मात्र माती कोरडी झाल्यानंतरच सेकंड टाइम तुम्हाला ह्या फर्टिलायझरमध्ये अर्धा चमचा हळद ऍड करायची आहे आणि त्याला पुन्हा ही प्रोसेस 2 ते 3 वेळेस जर तुम्ही केली तर त्यावरचं जे काही इन्सेक्टिसाइड किंवा फंगिसाइड जे काही आहे ते याने कमी होण्यास मदत होत असते किंवा त्याने त्याचा फायदा झाडांवर भरपूर अशा प्रमाणात दिसून येत असतो. मंडळी, हे ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर आठवड्यातून एकदा किंवा दर आठवड्याला जर तुम्ही झाडांना पाणी देताना जर दिलं तर त्याच्या हायड्रेशनच्या गरजेनुसार तुम्ही प्लॅन करून तुम्ही हे फर्टिलायझर देऊ शकता. त्याने प्लांटची प्रतिकारशक्ती देखील वाढत असते, प्लांटच्या रूट ग्रोथ डेव्हलपमेंट होत असते, कीटकांना दूर करते आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका देखील कमी करण्यास आणि झाड निरोगी आणि डागमुक्त राहण्यास देखील मदत करत असते. मातीला ऍसिडिक किंवा मिनरल्स युक्त बनवण्यासाठी देखील ॲलोवेरा युजफुल आहे. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि आजच्या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक कमेंट करून नक्कीच मला तुमची प्रतिक्रिया देखील कळवा. सो मंडळी, तुम्ही देखील ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर तयार करून तुमच्या झाडांना देऊन पहा. त्याचा रिझल्ट काय येतोय ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंटाळा करू नका. आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच घरगुती रेमेडीजचे, फर्टिलायझरचे आणि घरगुती बाल्कनी गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते.
आणि तुमच्याकडे देखील असे होम रेमेडीज गार्डनिंग रिगार्डिंग असतील तर नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर सबस्क्रायबर्सला, इतर व्ह्यूअर्सला आणि इतर गार्डन प्रेमींना देखील त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही दिलेली प्रतिक्रिया मी तुमच्या नावासह नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे भरभरून अशा कमेंट आणि भरभरून असे लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.